पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चाकूने वार करून 57 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला। सुशांत मोरे राहणार खारघर हे 22 एप्रिल रोजी बेलापूर येथे हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते। जेवण करून फिर्यादी हे मित्रांसोबत त्यांच्या घराजवळ आले आणि कार पार्क करून ते पायी चालत जात असताना पाठीमागून 3 अनोळखी इसम आले आणि त्यांनी फिर्यादी आणि मित्रांसोबत झटापट करून त्यांना मारहाण केली आणि मोरे यांच्या हातावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले। यावेळी 57 तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी जबरीने चोरी करून 3 इसम पळून गेले। त्यानंतर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी 4 तपास पथके तयार केली। फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी याने त्याची पत्नी व मेहुणा तसेच त्याचे मूळ गावाकडील साथीदार यांना फिर्यादींची माहिती देऊन खारघर येथे घेऊन येऊन गुन्ह्याचा कट रचला आणि गुन्हा घडवून आणल्याचे निष्पन्न झाले। या गुन्ह्यामध्ये 27 एप्रिल रोजी अभिनंदन तानाजी माळी राहणार हुबाळवाडी सांगली, कोमल अभिनंदन माळी आणि वैभव भानुदास माळी यांना अटक करण्यात आली। त्यानंतर शुभम धनाजी पाटोळे आणि संदीप कृष्णदेव गुंजळे यांना देखील ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। गुन्ह्यातील मुख्य आरोपी हर्षद रमेश सागरे, राहुल उर्फ अमित राजेंद्र माळी हे गुन्हा घडल्यापासून तेलंगणा, सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर या भागातील बाळूमामाच्या देवस्थानच्या पालख्यांमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी पंढरपूर येथून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली। पोलिसांनी आरोपींकडून 57 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे हस्तगत केली आहेत। सुशांत मोरे नावाचे एक व्यावसायिक राहतात, ते मूळचे रायगड मानगावचे आहेत। 23 मार्चला त्यांचा मित्र अभिनंदन माळी आणि ड्रायव्हर असे जेवण करून गाडी सोसायटी जवळ लावून पायी चालत जात होते। शिवम सोसायटीत त्याचं घर आहे। पायी चालत जात असताना 3 अनोळखी इसम आले अचानक आणि त्यांनी मग मारहाण केली। त्यांना चाकून वार सुद्धा केला। फिर्यादीच्या हातावर वार झाला आणि मग फिर्यादीचे सोन्याचे दागिने जवळपास 57 तोळ्याचे दागिने होते, त्याची पिशवी जबरीने हिसकावून ते पळून गेले होते। यातले जे फिर्यादी आहेत हे मूळचे रायगडचे आहेत। त्यांचा बियर शॉपी, केक शॉपीचा व्यवसाय आहे आणि त्यांना ते दागिने घालण्याची आवड आहे। म्हणजे अंगावर 55-60 तोळ्याचे वेगवेगळे दागिने ते घालायचे। आम्ही मग तपासासाठी 4 पथकं तयार केली होती। एपीआय दळवी, एपीआय बरकडे, त्यानंतर पायरील पोलीस स्टेशनचे सुद्धा 2, एपीआय शिंदे आणि एपीआय येवले, अशी 4 जणांची पथकं तयार केली। एसीपी खारघर स्वतः सुपरवाइज करत होते आणि मग तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की त्याचा जो मित्र होता अभिनंदन माळी गेली 1 वर्षापासून त्याच्यासोबत राहायचा फिर्यादी सोबत आणि एवढे सारे दागिने बघून त्याची नियत खराब झाली आणि मग त्यांनी हा प्लॅन रचला। त्याचेच नातेवाईकापैकी राहुल माळी नावाचा त्याचा जो चुलत भाचा, त्याला हा सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे आणि मग त्यांनी इतर त्याचे 2 साथीदार शोधून आणले, या कामासाठी तयार केले। हा प्लॅन त्यांनी मग स्वतःच्या बायकोला मेहुण्यालाही सांगितलं आणि मग ठरलं त्यांचं की जेव्हा इथे फिर्यादी येईल, फिर्यादीचा फोटो त्यांनी दाखवला, या आरोपींसोबत शेअर केला आणि मग 23 तारखेला हे आरोपी 3 जण त्याचा पाठलाग करत होते। हे डिनर करण्यासाठी सीबीडी बेलापूरला गेले, तिकडून घरी आले तेव्हा हे मागेच आले होते 3 जण आणि मग हा चोरी करून जबरीनं जे चोरी केलं सोनं दागिने घेऊन हे सगळे फिर्यादीची जी कार होती स्विफ्ट कार बायको मेहुण्यासोबत वापस गेली पुण्याला। मग आता आपली सगळी पथकं तेव्हापासून अविरत काम करत आहेत। एपीआय दळवी यांनी यातले 2 आरोपी शुभम धनाजी पाटोळे आणि संदीप गुंजळे यांना वडूज साताऱ्यामधून ताब्यात घेतलं होतं। त्याचप्रमाणे अभिनंदन माळी, त्याची पत्नी, त्याचा मेहुणा यांना सुद्धा यापूर्वीच अटक करण्यात आलेली होती। परंतु या गुन्ह्यातले जे 2 मुख्य आरोपी आहेत ज्यांच्याकडे हा सगळा मुद्देमाल ऐवज होता, सोन्याचे दागिने होते, ते म्हणजे राहुल माळी आणि हर्षद सागरे, हे बरेच दिवसापासून फरार होते आणि मोबाईल बंद, घर सोडलेलं होतं,
सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, तेलंगणा असं सगळीकडे ते फिरायचे. मग इथून आपण API बरकडे आणि त्यांची टीम पाठवली. त्यांनी पण अविरत प्रयत्न केले. त्यांना अशी माहिती मिळाली की हे लोक जे बाळूमामांच्या पालख्या असतात त्याच्या मागे ज्या मेंढ्या असतात त्या मेंढ्यांच्या मागे हे लोक दोघ जण फिरायचे. तर पालखी का, तर यांनी सगळा ऐवज लपवलेला होता स्वतःच्या शेतामध्ये, घरामध्ये. आणि मग यांच्याकडे पैसा राहिला नाही. सतत पोलीस मागावर 1-1.5 महिना झाला. ते पालख्याच्या मागे फिरायचे आणि तिथे मग जेवण करायचे आणि पुन्हा लपून बसायचे. असा त्यांचा कार्यक्रम चालू होता. मग तेव्हा API बरकडे यांनी स्थानिक पोलीस, स्थानिक नागरिक यांची मदत घेतली आणि या दोघांना सुद्धा ताब्यात घेतलं. मग यांना अटक केलं. अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आणि मग यांच्याकडून या गुन्ह्यात गेलेला जवळपास 57 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेले आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल, कार, त्याचप्रमाणे हत्यार, त्यामध्ये एक चाकू आहे आणि एक लायटर पिस्टल आहे, म्हणजे खोटी पिस्टल आहे, लायटर म्हणून त्याचा वापर होतो. एवढा ऐवज जप्त केलेला आहे. आणि पोलीस कस्टडी रिमांडमध्ये सध्या हे 2 आरोपी आणि त्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डमाळे करतात. सगरेवर 4 गुन्हे यामध्ये आणि राहुल माळीवर 1 गुन्हा आहे. हो सर, सुरुवातीला 37 तोळ्याची तक्रार होती. बरोबर. जेव्हा ही घटना घडली फिर्यादी गोंधळलेला होता. नंतर दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा घरात जाऊन सगळे दागिने चेक केले. नंतर त्याला लक्षात आलं की त्याचं ब्रेसलेट सुद्धा गेलेलं आहे. त्याने दुसऱ्या दिवशी पुरवणी जबाब दिला. त्याप्रमाणे आपण ते ऍड केलं. एकंदरीत पाहिलं तर फिल्मी स्टाईल सारखा हा प्रकार घडला. हे नक्की सुचलं कसं आरोपींना? बेसिकली त्याच्या मित्राचाच हा प्लॅन होता. त्याचं इंट्रोगेशन मध्ये त्यांनी सांगितलं की एवढे सारे दागिने बघून त्याला माझी नियत बदलली, हे त्याचे शब्द आहेत. आणि मग त्याचं बऱ्याच दिवसापासून त्याच्या मनात हे चालू होतं. मग शेवटी त्यांनी ते नातेवाईकासोबत शेअर केलंय, राहुल माळी सोबत, आणि तो तयार झाला. पुढचा प्रकार केला त्याने. ज्यावेळेस आपण मित्रांची चौकशी सुरू केली त्यावेळेस फिर्यादीने काही आक्षेप घेतल्याचं समजतंय? नाही, त्याचा विश्वास होता मित्रांवर, त्यामुळे तर हा प्रकार घडला. म्हणजे त्यांना आधी तर पटतच नव्हतं की मित्रांपैकी कोणी असेल. त्याची विनंती होती की पोलिसांनी त्रास देऊ नये, म्हणजे विचारणा करू नये. नंतर सगळं निष्पन्न झालं. सर, याच्यामध्ये 2 जे आरोपी पकडले आहेत की त्यांनी अगोदर त्यांच्या नातेवाईकांना, म्हणजे जवळच्या लोकांना काही माहिती दिली होती, तर तेही सह आरोपी म्हणून असं काही आहेत का? नाही, बाकीच्या लोकांचा तर काही सहभाग आम्हाला आढळलेला नाही. उलट आपण जेव्हा त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं हा सगळा प्रकार, त्यांनी पण प्रयत्न केला त्यांना शोधून पोलिसांकडे देण्याचा. सध्या पाहिलं तर या गुन्ह्यामध्ये किती जण आरोपी आहेत, किती जणांना अटक केलेली आहे? आतापर्यंत आपण याच्यामध्ये एकूण 7 लोकांना अटक केलेली आहे. 5 लोक न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत आणि राहुल माळी आणि हर्षद सगरे हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत सध्या. कुंदन माळी, त्याची पत्नी मेवणे हे कारमध्ये घेऊन आले त्या 3 आरोपींना. पुण्यावरून इथपर्यंत घेऊन आले आणि जाताना वापस घेऊन गेले. म्हणजे त्यांना ही सगळी कल्पना आहे. हा कट. खारघरमध्ये मित्रानेच मित्राचा घात केल्याची घटना समोर आली. यातील 7 जणांना आपण अटक केलेली आहे. तर काय घटना आहे आणि काय कसं सांगाल? खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सुशांत मोरे 23 मार्चला त्याचा मित्र अभिनंदन माळी आणि ड्रायव्हर यांच्यासह त्याच्या घरी पायी चालत जात होते. तेव्हा 3 अनोळखी इसम आले आणि त्यांनी चाकूचा वार केला, मारहाण केली आणि फिर्यादीचे जवळपास 57 तोळेचे दागिने जबरीने चोरून घेऊन गेले. यामध्ये मग खारघर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आपण API दळवी, API बरकडे, API येवले आणि API शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 4 तपास पथकं तयार केली. तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की यातील फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी याचीच हे सोन्याची दागिने बघून नियत फिरली होती आणि त्यांनी हा कट रचला. त्याचे नातेवाईक राहुल माळी जो आहे त्याला त्यांनी सांगितलं की आपल्याला हे दागिने लुटायचे आहेत. मग राहुल माळी आणखी 2घांना त्याच्यात घेऊन आला आणि या सर्वांनी मिळून 23 तारखेची ही घटना केली. यातील अभिनंदन माळी, त्याची पत्नी, त्याचा मेहुणा
जे आरोपींना इथपर्यंत घेऊन आले होते नवी मुंबईपर्यंत, हे तिघं, त्यानंतर हे 2 शुभम पाटोळे आणि संदीप गुजळे हे 2 आरोपी, असे 5 जण यापूर्वीच खारघर पोलिसांनी अटक केले होते. तथापि यातील मुख्य आरोपी ज्यांच्याकडे हा सोन्याचे दागिने सर्व ऐवज होता, हर्षद सगरे आणि राहुल माळी, हे गेले 1-1.5 महिने फरार होते. API बरकडे आणि यांची टीम यांच्या 8 दिवस झाले मागावर होती. हे मुख्य आरोपी बाळूमामाच्या पालखीच्या मागे जे मेंढरं असतात त्याच्या मागे सामील व्हायची आणि 3-4 जिल्ह्यामध्ये फिरायची, सतत पोलिसांना हुलकावणी द्यायची. आमच्या पथकाने त्यांना शिताफींना अटक केलेली आहे. त्यांना अटक केल्यानंतर पोलीस कस्टडी रिमांड सध्या घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून 57 तोळे दागिने खारघर पोलिसांनी रिकव्हर केलेले आहेत. त्याचप्रमाणे या गुन्ह्यात वापरलेली कार, मोटरसायकल, त्याचप्रमाणे हत्यार हे सर्व सुद्धा रिकव्हर करण्यात आलेले आहे. सर, नागरिकांना याबाबत आता सोनं इतकं महाग आहे, काय आवाहन कराल तुम्ही? आता सोनंचे दागिने घालण्याचा अधिकार प्रत्येकाचाच आहे. तथापि एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 55-60 तोळे सोनं जेव्हा आपण अंगावर घालतो तेव्हा मग काही लोकांचा वाईट विचार येऊन असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे या दृष्टीनं नागरिकांनी थोडीशी खबरदारी घेणं अपेक्षित आहे.